आता बातमी नीट पेपरफुटी प्रकरणातली। नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र हेच केंद्र असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळे पेपरफुटीच्या मास्टरमाइंड सोबतच काही हाय प्रोफाईल पालकांची सीबीआय चौकशी करते। काही धनाढ्य पालकांनी त्यांच्या मुलांसाठी पेपर खरेदी केल्याचं चौकशीतून समोर आलंय। त्यामुळे आता एजन्सी या सर्व पालकांची यादी तयार करते ज्यांच्या बँक खात्यातून शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारेंच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते असे पालक सीबीआयच्या रडारवर आहेत। तर सीबीआय पुण्यात नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि प्राध्यापक कुलकर्णी या तिघांची चौकशी करते। तिघांची बँक खात्यांची माहिती मिळवण्याचं काम देखील तपास यंत्रणांकडून सुरू आहे। चौकशीतून आणखी कुणाकुणाची नावं समोर येणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर, नांदेड, हिंगोली आणि अंबाजोगाई मधले काही हाय प्रोफाईल डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। आपल्या मुलांसाठी पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून काही डॉक्टरांची नावं तपासात समोर आली आहेत। लातूरमधले चौथा डॉक्टर किंवा सीबीआयच्या रडारवर आहे। आज एका डॉक्टरची चौकशी पूर्ण झाल्यावर सीबीआयचं पथक दुसऱ्या डॉक्टरच्या घरी गेलेलं। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्काची पडताळणी सीबीआयने केली आहे। लातूर शहरात मागील काही दिवसांपासून सीबीआयचं पथक ठाण मांडून आहे। विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेसशी संबंधित व्यक्ती आणि संशयित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। तर नांदेडमधील 3 डॉक्टरांची चौकशी ही सीबीआय करणार आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचे बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यावर त्यांना आता माफीचा साक्षीदार बनवलं जाईल अशी शक्यता आहे। सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। अद्याप मनोज शिरुरे यांना अधिकृत अटक करण्यात आली नाहीये। सीबीआयच्या चौकशीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत। मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा त्यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा विचार करते। गुरुवारी रात्रभर शिरुरेची पुण्याच्या कार्यालयात सीबीआयने कसून चौकशी केली। शिरुरेने स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरकडून फुटलेला पेपर घेतलेला अशी ही माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।